हे बघा, मी तुम्हाला एवढंच सांगू शकते कि कुछ तो बड़ा होने वाला है। महाराष्ट्र की राजनीति में बहुत बड़ा भूकंप होने वाला है। मग ते नक्की ऑपरेशन टायगर होईल का ऑपरेशन तुतारी होईल का काय होईल हे योग्य वेळ आल्यानंतर मी सांगते। कारण काय की राजकारणामध्ये परफेक्ट टायमिंगला खूप महत्व असतं। तर योग्य वेळ आल्यानंतर आम्ही आपल्याला नक्कीच सांगू की आता ज्योती वाघमारे प्रवक्ते आहेत, आता नवीन नवीन खासदार झाले आहेत, त्यामुळं त्यांना असे काही स्टेटमेंट करणं बंधनकारक आहे। कारण आता पुन्हा त्यांना पुढे यायचं आहे, नाव करायचं आहे। आता खासदार झाल्यानंतर ते जर अशा प्रकारचे बोलणार नाहीत, हे ऑपरेशन वगैरे, तर मग त्यांची दखल कोण घेईल? त्यामुळे त्यांनी स्वतःकडे लक्ष केंद्रित व्हावं, त्यांची लोकप्रियता वाढावी म्हणून अशा प्रकारचे स्टेटमेंट ते करत असावे। त्यापेक्षा दुसरं यामध्ये काही मला तथ्य दिसत नाही।